घरात कामं पडलेली आहे. कोण करणार? तुझा बाप करणार आहे की मी करणार आहे? नित्याचं कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर या देवाला पूजल्याशिवाय तुला जमत नाही. काम तुला जमत नाही. भक्ती करून काय मिळणार आहे? तुला काय मिळणार आहे? तुझ्यामुळं माझा सत्यानाश झालाय. त्याच्या मुळाशी कारण आहे. गडी गोंडी कपाळ करंडी नाट्य बापाच्या होती आणि त्यामुळं अगं माझं सारं सुख हिरावलं जातंय. असं का बोलते म्हणजे तू विचारते? तुला मारू नकोस तर काय तुझी पूजा करू? मारू नकोस म्हणून सांगतेस नाही? काय झालं? आज घरातली कामं तू का केली नाहीस? त्याच्या मुळाशी कारण तूच आहेस. मला सांग, सारी कामं मी करते म्हणून वर जाऊन करून तू सांगतेस आज धुणी भांडी कुणी केली? अजून ती धुणी भांडी पडलेली आहे, ती कोण करणार आहे? आत्ता जाणार आहे? मी सांगितल्यानंतर अगं ही तुला अक्कल केव्हा येणार आहे? आणि तुझा बाप नेहमी सांगत असतो माझी कन्या मोठी झाली, योग्य वयात आली, दुसऱ्याच्या घरचं देणं आहे ते, तिला लग्न करून लवकरात लवकर पाठवायचंय. कशी लागणार आहेस? आई बाप्पाच्या नावाला कलंक लावणार आहेस? आधी राहशील देवपूजा करत आणि नंतर धुणी भांडी करशील. सासू जर का मिळाली ना तर तुला उचलते देवपूजा करते. माझ्या जीवनाचा सर्वनाश झाला. एक क्षण सुद्धा स्वामी माझ्या सवय माझ्या राहायला राहत नाही. कारण आपल्या शिवाय त्यांना प्रिय काहीच नाही. आणि ही गोरी गोमटी बापाच्या अवतीभोवती फिरत असते. आजपासून मी तुला सांगून ठेवते, एवढी गिळतेस, हवं ते पोटभर भोजन करतेस आणि हे साधं तुझ्या हातात उचल. विचारते ठेवते का? आजपासून घरातील सारी धुणी भांडी तुझा वेळेत करायला हवे. देवपूजेला यायचं नाही. देवपूजा आजपासून बंद. तुला बंद करायची आहे.
सांगण्यापुरतं. आता या दोन अक्षरांचा शब्दाचा अर्थ तुला कळतोय का? आता म्हणते आत्मा, म्हणते आत्मा, ही म्हणते ईश्वर. एक वेळ या जगात सागराची खोली मोजता येईल, पण आईची माया मोजण्याची हिंमत जगाची नाही. शिवाय या जगात प्रत्येक मूर्तिकार मूर्ती घडवितोय, पण मूर्ती घडविल्यानंतर त्या मूर्तीच्या ठिकाणी म्हटलं जातं ही मूर्ती या मूर्तिकारानं घडविली. त्याचं नाव घेऊन म्हटलं जातं की त्या मूर्तिकारानं घडविली. पण जगात एकच असा मूर्तिकार आहे जो स्वतः त्या पोटात 9 महिने 9 दिवस घडवितो, बाळाला सुंदर असा आकार देतो, पण मात्र त्याला नाव मात्र आईचं दिलं जात नाही. त्या मूर्तिकाराला मूर्ती घडविली तरी त्या मूर्तीला आईचं नाव नाही दिलं जात, तर त्याला बापाचं. मी तरी तुमचं काय बोलतो, मी फार हलकतो नका. चांडाळी तुझ्या पोटात गर्भच काही वाढण्याचा प्रश्न आला नाही. या सृष्टीने जन्म दिला नाहीस, कर्म देण्यासाठी तुला आणलं, कारण दुर्दैव माझ्या जीविताचं. दीक्षा नावाची सुंदर पत्नी माझ्या जीवनात संसाराची देवता म्हणून आली. या पोरीला जन्म दिला आणि केवळ माझ्या संसाराला कुणाची नजर लागली. माझी दिशा मला सोडून गेली. म्हटलं माझ्या पोरीवर आता संस्कार कोण करणार? या जगात सर्वात प्रिय असणारा आईचं प्रेम माझ्या पोरीला कोण देणार? म्हणून तुझ्यात मी आई पण पाहिलं, तुझ्याशी लग्न केलं. तुम्ही मला मारण्यासाठी तयार होतात, पण त्याला मी दोषी नाही तर तुम्ही दोषी आहात. वास्तविकता मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. भाष्य तुम्ही शांत केला, पण तुम्हाला कधीच कळलं नाही ज्या स्त्रीला तुम्ही लग्न करून आणण्यासाठी तयार झालात ती फक्त या मुलीला सांभाळण्यासाठी. पण तिचं मातृत्व तिला हवं हे कधीच तुम्ही पाहिला नाही. स्वार्थी बनलात तुम्ही आणि स्वार्थासाठी, तुमच्या स्वतःच्या सुखासाठी, माझ्या सुखावर लाथ मारण्यासाठी तयार झाला. आणि म्हणून माया ममता वात्सल्य मला सुधारे, भावना मला सुधारे, त्या भावनांशी तुम्ही मला ठेवून अंधारात ठेवण्यासाठी तयार झाला. म्हणून माया ममता या पोरीवर मी आणि माझं याला कारण तुम्ही आहात. तुम्ही आहात. चांडाळी थोबाड फोडून टाकेल. मी तुझा नवरा आहे, कळतंय मला. या राज्यात सर्वांना तुझ्याकडे राजमाता म्हणून म्हटलं जातं, ते या तुझ्या सौभाग्याच्या धन्यामुळं माहित आहे मला. हे भाव कुठले शब्द कुठे वापरावेत काय बोलावे याचा विचार तुम्ही करावा. तुम्ही मला शिकवू नका. आई बाबाचा तुम्ही जन्म अर्थात हेच तर तुमचं दुःख आहे. हेच तर तुमचं दुःख आहे. गरज नाही. तुम्हाला काय वाटलं आजपर्यंत या तुमच्या संसारात मी आहे? ज्या सुखापासून मला तुम्ही दूर ठेवण्याचं कर्तव्य केलं, अवतीभवती तुमच्या मी सुखासाठी त्या तुमच्या मुलीला कमी मी काहीच केलं नाही. पण तुमच्या ते लक्षातच आलं नाही. कारण काय माहितीये का, तमाम जनतेच्या भोवऱ्यात तुम्ही आंधळे बनला.
स्वतःच्या बायकोकडे दुर्लक्ष केला आणि म्हणून मला मातृत्व सुखापासून तुम्ही दूर ठेवण्यासाठी आता माझ्या मुखातून निघणारे शब्द आहे का? बायकोचं महत्व बायकोजवळ ज्यावेळी तुम्ही जाल त्याच वेळी मी आज डोळ्यात त्यांचे चित्र पाहिलं त्याला कुठेतरी वाटलं, बाबा, हात घातला बाबा. आता तुम्ही आईच्या श्रीमुखात पाहिलं आणि तिला दोषी ठरवण्याचा यत्न तुम्ही यावेळी केलात. पण मी तर असं म्हणेन, माझी आई दोषी नसून माझे दोष आहे ते फक्त बाबा. होय, फक्त आणि फक्त दोषी तुम्ही आहात बाबा. आज मला तुम्ही बोलू शकले नाही, पण आज मला बोलावं लागतं यालाही कारण तुम्हीच आहात. कारण आईला मारण्यासाठी तुम्ही सिद्ध झालात, पण ज्या दिवसापासून माझी आई पण तिला तुमच्या संसारात आणल्यात ना, तिला आतापर्यंत माझ्या जीवनाची राख जपली करण्यासाठी सिद्ध झाली. मला मारहाण करण्यासाठी सिद्ध झाली. पण आतापर्यंत बाबा मी तुला एका शब्दाने सांगितलं नाही, पण आज मला हे बोलावं लागतं कारण प्रत्येक क्षणात तुम्ही तुमच्या नेत्राला आज माझा प्रसंग पाहिला. आई काय करत होते प्रत्यक्ष नेत्राला बाबा तुम्ही पाहिला. हो ना? पण बाबा या दोषी तुम्ही का असं मी म्हटलं यालाही कारण आहे. तुम्ही माझ्या विचार करून लग्न केला, माझ्या विचार करून लग्न केला नाही. खोटं आहे. तुम्ही माझा विचार करून हे लग्न केलं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी हे लग्न केलं. होय बाबा, स्वार्थासाठी लग्न केलं. या बाबा फक्त आणि फक्त शरीर सुखासाठी, फक्त आणि फक्त मातेच्या आहारी लग्न केलं. होय, मातेच्या आहारी लग्न केलं बाबा. आज बाबा म्हणले मला लाज वाटू लागली. केवळ या तुझ्या बापानं स्वतःच्या स्वार्थासाठी परम पवित्र लग्न म्हणतात त्या दुसऱ्या लग्नात द्वितीय संबंधानं संसार सुरू केला. मी तुला वाढविण्यासाठी नव्हे, तुझ्यापासून अलिप्त झालेली आईची माया या पोरक्या पोरीला सांभाळण्यासाठी नव्हे, तर मी लग्न केलं ते स्वतःच्या शरीर सुखासाठी. फक्त आणि फक्त शरीर सुखासाठी केलं. एवढीशी होतीस ना, तुझी आई सोडून तुला देवाकडे गेली. पण माझं दुसरं लग्न होईपर्यंत तुला या हातानं मी पकडलं. अगं काऊ जीव माऊ दाखवी तुझ्या मुखात सुग्रास भोजन घातलं. शिवाय अगं हाताला पकडलं, चालायला बोलायला शिकविलं या तुझ्या बापानं घर. पण मला जाणवलं की बापाचं प्रेम फक्त मुलीसाठी उपयुक्त नाही. मुलीला जडण घडण घडण्यासाठी हवं असतं त्या आईचं प्रेम. पण या बापाला मात्र आरोपी म्हणून तेव्हा मुलीला उभं केलंच होय आहे. या जगात बापानं जवळून अनेकांचे संसार पाहिले. अगर ठेच लागली की आई हे शब्द नक्कीच लहान मुलांच्या मुखात येतात.
हा भला मोठा व्याघ्र डोळ्यासमोर येतो ना, तेव्हा त्याला मात्र बाप प्रेम बाप वाटतो. पोरी, हा बाप कसा आहे माहितीये का तुला? स्वतःच्या पोरीच्या अंगावर चांगलं वस्त्र मिळायला हवं. मुलगा जगात काही बाप आहे स्वतःच्या अंगावर जो कुर्ता घालतात तो फाटका सदरा घालतात. अगं त्या सदराला ठिकरा लावून माझी पोर माझी मखमलीची राणी दिसायला हवी म्हणून प्रयत्नवादी म्हणतात. पोरी, स्वतःच्या पोटच्या पोरीचं लग्न व्हायला हवं म्हणून अगं दुसऱ्याकडे मुसलमानी घेऊन स्वतः राजा सुमनकडे सत्ता संपत्ती वैभव आहे म्हणून त्यानं लग्न केलं ते शरीर सुखासाठी ना. मग सांग, माझी पत्नी कर्कशा हिला लग्न झाल्या दिवसापासून आजपर्यंत का अपत्य पोटी जन्माला आलं नाही. आता ती तुला मार मार का मारत होती माहित आहे का? कारण राजा सुमंताला दुसरं लग्न केलं पण महाराणी कर्कशांसोबत कधीही शय्यासोबत नाही. स्वतःच्या वासना छान पोरीने जर का पत्नी सुख केलं आणि जर का दुसरा पत्नी जन्माला आलं तर या माझ्या सुशिलेवर, या माझ्या पोटच्या पोरीवर या पापाला अन्याय केल्यासारखा असला. म्हणून पोरी मी माझ्या वासनात जाळी घालतो आणि म्हणूनच ही तुझी सावंत आई तुला दुसरं देते मानते. तुझ्या बापाला सुद्धा अजून एक मुसलमानी आहे म्हटलं आणि ती कुणाची तर माझ्या पहिल्या बायकोची, माझ्या लाडक्या पत्नीची. तिनं हे रक्त माझ्या स्वाधीन केलंय. या पोरीचे हात केवढे झाले लग्नाच्या मौल्यावर उभी करून आजपासून येणाऱ्या पुढच्या 7 दिवसात 7 दिवसात तुला साजेल, तुला शोभेल असा मी वर म्हणणार आणि त्या मुलाशी तुझा पोरी तुझा बाप अगर तिला सुद्धा मारून साहजिक जेव्हा
बाळ बघण्यासाठी आली आम्ही नमते तिच्या मनानं इथं जागा घेतली होती ती राजा सुमंत याचं सुख मिळेल पण ते शरीर सुख मी तिला कधी दिलं नाही तेव्हा तिला सुद्धा मी दोषी नाही ठरले पण तिला मी समजावून सांगते तिच्या मनात योग्य तो बदल करेल हा माझा विश्वास देवाचा बगीचाचा जरा विरंगुळा कर आले निराशेचं सावट दूर कर पण बाप करायला बाप व्हावं लागतं आई करायला आई व्हावं लागतं पोरी या जगात प्रत्येक मुला मुलींनी बापाला आईला समजून घ्यावं लागतं तेव्हाच्या जगात खऱ्या अर्थानं मुलं खणणारी समाज सुद्धा खणणार मुलगी शिकली प्रगती झाली पण मुलगी बिघडली तर सर्वच बिघडलं जनतेकडे